रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. 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 पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत श्रेष्ठ एकनाथ महाराज की जय. सद्गुरुजोग महाराज की जय. संत संगे याचा वास सर्व काळ. संत संगे याचा वास सर्व काळ. संचला सकळ मूर्तिमंत. घालोनिया काळ अवघा बाहेरी. त्यासीच अंतरी वास दिला. घालोनिया काळ अवघा बाहेरी. त्यासीच अंतरी वास दिला. आपुलेही आपुलेसे जिही नाही उरो दिले. चोजविता भले 80 स्थळे. घालोनिया काळ अवघा बाहेरी. त्यासीच अंतरी वास दिला. तुका म्हणे नाही. तुका म्हणे नाही झाकत परिमळ. चंदनाचे स्थळ चंदनाची. घालोनिया काळ अवघा बाहेर. त्यासीच अंतरी वास दिला. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला. नका पाहू गुणदोष. नका पाहू गुणदोष. झालो दास पायाचा. शरण शरण एकनाथा पाये माथा ठेविला. नका पाहू गुणदोष. झालो दास पायाचा. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः.
श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे. मदन पोटा आला बा पुढे येर कुणीकडे इंद्रचंद्र. इंद्रचंद्र महेंद्र ब्रह्म बृहस्पती आणि शंकर ऐसे पूज्य जे का ईश्वर तेही तुझे किंकर श्रीकृष्ण. जो न कळे वेदशास्त्रा गे माये तो गोकुळी लोणी चोरोनी खाये. ऐसी भाविकांची आवडी देखा टाकून आला वैकुंठ सुखा. नाथा अनाथांचा पती गोपिकाचा पुरवी चित्तीचे मनोरथ. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. संत संगे याचा वास सर्व काळ. संचला सकळ मूर्तिमंत घालून या काळ अवघा बाहेरी. त्यासीच अंतरी वास दिला. श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा अत्यंत प्रसिद्ध, अत्यंत महत्त्वाचा गोड 4 चरणाचा अभंग प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाद्वारे श्रीमंत श्री तुकोबराय संत जीवनातील विशेषता प्रतिपादन करतात, विशेषता प्रकट करतात. आणि संत का विशेष आहे याची देखील मीमांसा या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबराय करत आहेत. या अभंगाकडे आणि चिंतनाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. गेली 2008 सालापासून 2008 पासून चालू असलेला हा नवरात्र आपल्या आपल्या साधकाच्या जीवनातील काहींचे त्याही पूर्वीपासून चालू असेल, परंतु आमचं जे भाग्य आहे ते 2008 पासूनच पुढे म्हणजे सुरळीत चालू झालं. कारण 2008 पासून आमच्या जीवनामध्ये जो आपण टर्निंग पॉईंट आपण त्याला म्हणू, तो आमचे सर्व साधकाची गुरुमाऊली आदरणीय श्री हरिभक्तपरायण सर्वदर्शनाचार्य अण्णा यांच्या मार्गदर्शनाने आणि खरं तर त्यांच्या मार्गदर्शनानेच आत्तापर्यंत आपण हे सगळं करत आलेलो आहोत. जेही जीवनामध्ये चांगलं कार्य करण्याची सद्बुद्धी मिळते ते गुरुवर्य अण्णाच्यामुळेच आणि अण्णाच्या मार्गदर्शनामुळेच हे सगळं होऊ शकतं. म्हणून 2008 पासून चालू असलेला हा उपक्रम मागे 8-10 वर्षापर्यंत संस्थेमध्ये फक्त हनुमान चालिसाचा पाठ व्हायचा. परंतु या कोरोना महामारीच्या संकटामुळे आज 2 वर्षापासून लाईव्ह प्रवचन सेवा आपल्या श्रीराम ज्ञानदा वारकरी आश्रमाच्या द्वारे या फेसबुक पेजवर आपली होत आहे. सर्व आदरणीय पूजनीय सर्व महाराज मंडळी, आदरणीय सर्व साधक मंडळी, गुरुबंधू मंडळी या उत्सवामध्ये सुपूर्त सहभागी होत आहेत आणि सर्व अंतःकरणाने भावनेने या नवरात्री उत्सवामध्ये सगळे सहभागी होत आहेत. खरं तर प्रवचन करण्याचा थोडंसं म्हणजे एक उत्सवाचा एक आनंद आहे, परंतु प्रवचन करायचं म्हणलं की थोडंसं, कारण एवढा अभ्यास एवढं चिंतन आपलं माझं नाही. आणि गुरुमाऊलीच्या समोर, गुरूंच्या समोर किंवा ज्येष्ठ मंडळी, साधक मंडळी आहे यांच्यासमोर काही बोलावं एवढं ज्ञान माझ्याकडे नाही, पूर्ण ज्ञान माझ्याकडे नाही. परंतु एक अभंग तुकोबरायांचा निवडलेला आहे आणि त्या अभंगावर थोडंसं मी चिंतन केलं. ते केलेल्या चिंतनापैकी जे सार आहे आणि जे मला भगवान ज्ञानोबराय गुरुवर्य ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्यांच्या आशीर्वादाने बोलण्याचा मी थोडासा प्रयत्न करेल. अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे.
हा जो उत्सव, नवरात्री उत्सव चालू आहे, कशासाठी हा उत्सव साजरी करायचा, कशासाठी हे प्रवचन सेवा करायची, कशासाठी हे नामचिंतन करायचं, एक महत्त्वाची बाब मी तुम्हाला सांगतो. परमार्थ हा मला, म्हणजे माझ्या मताने सांगतोय, परमार्थ हा कृतीतून जर असला तर ते संतांना, मला असं वाटतं संतांना खूप भावेल, आवडेल. परमार्थ हा कृतीतून झाला पाहिजे. आणि खरं तर कधीकधी थोडंसं मनाला वाईट वाटतं की आपण परमार्थाच्या कुठल्या टोकाला आहोत, आपण परमार्थामध्ये आपलं कार्य कुठे आहे, म्हणजे आपलं कार्य आणखी परमार्थामध्ये त्याला आपण असं म्हणू त्याची सुरुवातही झालेली नाही. म्हणून प्रवचन केल्यापेक्षा मला असं वाटतं काही कार्य असे आहे, काही काम असे आहेत की आपण ते कृतीतून केले पाहिजे. मला अभंगा थोडंसं बाजूला ठेवतो मी. मला सांगावं असं वाटतंय की माझ्या जीवनामध्ये, आणि माझ्या जीवनामध्ये म्हटल्यापेक्षा सर्व साधक मंडळी, जे साधक मंडळी आहेत, माझे गुरुबंधू मंडळी आहेत, आम्ही सर्वांनी जीवनभर कितीही प्रयास केला, कितीही प्रयत्न केले की गुरूंच्या त्याला कृतज्ञतेतून म्हणू आपण मुक्त होण्यासाठी, तर ते होऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे, श्रीगुरूंचे अथांग उपकार आपल्यावर आहे. कल्पना करा, जर श्रीगुरूंचं अमूल्य मार्गदर्शन जर आपल्या जीवनात नसेल तर आपलं जीवन कुठे असतं आणि आपण कुठे असतो, आपलं कार्य कुठे असतं. म्हणून मला असं वाटतं त्यांच्या कृतज्ञतेतून मुक्त होण्याचं एवढं सहज सोपं नाही आहे. परंतु मग हेच बाकीचे जे खेळ आहेत, म्हणजे बाकीचे जे कार्य आहेत, आपण ज्याला वारकरी सेवा प्रतिष्ठान म्हणू, हे त्याला एक कारण आहे. याच्या माध्यमातून आपण थोडं जरी त्याच्यात कृतज्ञतेतून मुक्त होण्याचा प्रयत्न तरी करूया. म्हणून हे सगळे कार्य चालू आहे. खरं तर अन्नाची संकल्पना आहे, परंतु कार्य सर्व साधक मंडळींना करायचं आहे. आणि या कार्यासाठी सर्व साधक मंडळी कोणताही संस्थेचा उपक्रम असो त्यामध्ये अग्रेसर असतात आणि पुढे असतात. खूप आनंद वाटतो मला. खरं तर माझं परम भाग्य आहे की मला म्हणजे स्वाभिमान त्याला मी म्हणेल की मला अण्णासारखे गुरु मिळाले. आणि आणखी एक आनंदाची गोष्ट अशी आहे की सर्व जे साधक मंडळी आहेत, सर्व जे गुरुबंध मंडळी आहेत, असे गुरुबंधू मला मिळाले. खूप मी स्वतःला आनंदी भाग्यवान समजतो आणि माझ्या सेवेकडे वळतो. मी सांगत होतो कशासाठी हे सगळे उपक्रम करायचे, कशासाठी नामचिंतन करायचं. तर आपली जे बहिर्मुख इंद्रिय आहे ते इंद्रिय अंतर्मुख बनावे, चंचल अंतःकरण स्थिर बनावं, आपला विवेक जागृत व्हावा, यासाठी हे सगळे प्रयत्न असतात. आणि हळूहळू परमार्थ करत असताना परमात्म्याला आपली दया यावी आणि स्वप्नात का होईना देवाने आपल्याला दर्शन द्यावं, हीच एक शुद्ध अंतःकरण. या शुद्ध अंतःकरणाने आपण सर्वजण हे उपक्रम करत असतो. या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबारे संतांची विशेषता प्रकट करतात. खरं तर या जगामध्ये असा एकही पदार्थ नाही की ज्यामध्ये, अशी एकही वस्तू नाही की ज्यामध्ये विशेष आणि सामान्य नाही. कोणतीही वस्तू घ्या, कोणताही पदार्थ घ्या, त्यामध्ये एक विशेष आणि सामान्य असे पद आहे. केवळ विशेष आणि केवळ सामान्य अशी कोणतीच वस्तू नाही. खरं तर विशेष आणि सामान्य या दोन्हीच्या संमिलनातूनच एक क्षेत्र बनत असते. जगामध्ये कोणतंही क्षेत्र घ्या, त्यामध्ये काही सामान्य असतात तर काही विशेष असतात, काही विशेष असतात तर काही सामान्य असतात. कोणतंही क्षेत्र घ्या, सामाजिक क्षेत्र घ्या, राजकीय क्षेत्र घ्या, त्यामध्ये कलेचं क्षेत्र घ्या, कोणतंही क्षेत्र घ्या, त्यामध्ये सत्तेचं क्षेत्र घ्या, काही विशेष सत्ताधीश असतात तर काही सामान्य असतात. कलेचं क्षेत्र घ्या, काहीमध्ये काही सामान्य कलाकार असतात तर काही विशेष कलाकार असतात. मग त्या कलेमध्ये सुद्धा काही वेगवेगळे प्रकार आहेत. मृदंगाचं क्षेत्र आहे, गायनाचं क्षेत्र आहे, कीर्तनाचं क्षेत्र आहे. कोणतंही क्षेत्र घ्या, त्यामध्ये विशेष आणि सामान्य
हे दोन असल्याशिवाय ते क्षेत्रच बनत नाही. गावागावाची जर विशेषता पाहायला गेलो, आता बघा सत्तेची विशेषता जर पाहायला गेलो तर काही विशेष सत्ताधीश आहे, काही विशेष श्रीमंतीच्या बाबतीत जर बोलायला काही विशेष श्रीमंत आहे, काही सामान्य आहे. आता मला सांगा, आपल्याकडे पैसे नाहीत का? आहेत पैसे. आपण श्रीमंत आहे, सामान्य आहे. आपल्याकडे पैसा आहे परंतु सामान्य आहे. आणि अंबानीचं जर उदाहरण द्यायचं झालं तर ते विशेष आहे. म्हणून कोणतंही क्षेत्र घ्या, त्यामध्ये एक विशेष आहे तर एक सामान्य आहे. गावागावाची जर विशेषता पाहायला गेलो तर सगळ्या गावामध्ये माणसंच राहतात, प्रत्येक गावामध्ये माणसंच राहतात, परंतु ते गाव विशेष आहे. कोणतं? जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. गाव सगळेच आहेत परंतु ते गाव विशेष आहे. जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापानाश. गावागावाची विशेषता आहे, क्षेत्राची विशेषता आहे. गावागावाचाच विचार केला, क्षेत्राचा विचार केला तर पंढरपूरचा महिमा, पंढरपूरची विशेषता काही आगळी आणि वेगळी आहे. तुकोबाला सांगतात भूवैकुंठ पंढरपूर. एवढंच नाही, तात्काळ अभिमान नष्ट होण्याचं सामर्थ्य ते या पंढरीस घडे. तात्काळ अभिमान नष्ट होण्याचं सामर्थ्य पंढरपूर क्षेत्रात आहे. एवढंच नाही, तुकोबरा सांगतात तेथील तृण आणि पाषाण तेही ब्रह्म देव जाणावे. ही अवस्था त्या पंढरपूर क्षेत्राची आहे, विशेष आहे. पंढरपूरचा महिमा काही आगळा आणि वेगळा आहे. तुकोबरा सांगतात उठा उठी अभिमान, जाय असे स्थळ कोण, ते या पंढरी सगळे. गोड 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 चिंतन केलं. पंढरी क्षेत्राची महिमा काही आगळी आणि वेगळी आहे. त्याहीपेक्षा आळंदी क्षेत्राची महिमा वेगळी आहे. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा, ते या पंढरीस घडे. ते या पंढरीस घडे. ही पंढरीची महिमा आहे. आणि आळंदीची विशेषता याहून थोर आहे. यात्रे अलंकापुरा येती, ते आवडती विठ्ठला. ही आळंदी क्षेत्राची विशेषता आहे. त्याहीपेक्षा आळंदी क्षेत्राची विशेषता मोठी आहे. आणखी जर पाहायचं झालं, क्षेत्राची विशेषता पाहायला झालं, त्र्यंबकेश्वरची विशेषता याहीपेक्षा वेगळी आहे. त्र्यंबकेश्वराची विशेषता याहीपेक्षा वेगळी आहे. महाराज सांगतात, त्र्यंबकेश्वराची विशेषता सांगत असताना महाराज सांगतात, ब्रह्मगिरीला जर प्रदक्षिणा जर केली, फक्त प्रदक्षिणा जर केली, त्याच्या पुण्या नाही गणना. त्या प्रदक्षिणा जर त्या ब्रह्मगिरीची गेली तर त्याच्या पुण्या नाही गणना. हे ते फळ त्या त्र्यंबकेश्वराचं आहे. पण एखादा म्हणले महाराज आमचं वय आता 70-72 झालंय, आमच्याकडून प्रदक्षिणा होत नाही, चालणं होत नाही, जीर्ण अवस्था शरीराची झालेली आहे, कसं चालणं होईल? महाराज पुन्हा सुधारे सांगतात, तुझ्याकडून चालणं होत नाही ना बाबा, मग फक्त डोळ्यांनी ब्रह्मगिरी पहा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्याशी नाही यमपुरी. डोळ्याने तुझ्याकडून चालणं होत नाही, चालणं होत नसेल, चालण्याचं सामर्थ्य तुझ्याकडे नसेल, शरीर जीर्ण झालं असेल तर डोळ्यांनी ब्रह्मगिरी पहा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्याशी नाही यमपुरी. तो म्हटला महाराज डोळ्याने दिसत नाही, डोळे आंधळे झाले, मग मला कसं दृष्टी पडेल, ब्रह्मगिरी कशी पाहता येईल? महाराज पुन्हा त्याला सुधारित सांगतात, तुझ्याकडून पाहणं होत नाही ना, तुझ्याकडून चालणं होत नाही ना, मग कुशावर्ताचं स्नान तरी कर. कुशवर्ता करता स्नाने, त्यासी वैकुंठी राहणे. म्हणले महाराज थंडीच्या दिवसामध्ये एवढ्या थंड पाण्याने आंघोळ करणं होईल का? शरीर साथ देत नाही. महाराज सांगतात तू बोलतोय चांगला, पायाने चालणं होत नाही म्हणतोय, डोळ्याने दिसत नाही म्हणतोय, थंडी वाजती म्हणतोय, बोलतो चांगला,
मग हे कोणतंच होत नसेल तर बोलता येतं? म्हणले हो बोलता येतं. म्हणले बोलता जर येत असेल तर मग वाचेने या विठ्ठल विठ्ठल तरी म्हण, गंगा गंगा तरी म्हण. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. ही त्र्यंबकेश्वरची विशेषता आहे. क्षेत्राची जर विशेषता पाहायला गेलं तर प्रत्येक क्षेत्राची विशेषता वेगळी आहे. विशेषता पाहायला गेलं तर काळाची विशेषता असते. काही व्यक्तीची काही काळ विशेष असतात तर काही काळ सामान्य असतात. आता या मागच्या वर्षी यावर्षी अधिक मास निघून गेला, त्या अधिक मासाची विशेषता वेगळी आहे. अधिक मासामध्ये केलेलं पुण्य हे अधिक मासामध्ये विशेष असतं आणि इतर मासामध्ये केलेलं, आता अधिक मासामध्ये केलेलं प्रवचन याचं फळ, अधिक मासामध्ये केलेल्या प्रवचनाचं फळ या अधिक मासामध्ये विशेष असतं आणि इतर मासामध्ये ते सामान्य असतं. म्हणजे अधिक मासामध्ये जेही कार्य आपण चांगलं करू त्याचं फळ अधिक असतं, तो काळ विशेष आहे. मग त्या काळामध्ये जर तुम्ही पुण्य करत असाल तर त्याचं फळ अनेक पटीने भेटेल, अधिक भेटेल. आणि तुम्ही जर त्या मासामध्ये, त्या विशेष मासामध्ये जर पाप करत असाल तर त्या पाप कर्म करत असाल तर त्या पाप कर्माचं फळ देखील अधिकच भेटते, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून काळाची विशेषता आहे, काही क्षेत्राची, काही गावाची विशेषता आहे, तशी व्यक्तीची विशेषता असते. व्यक्तीचीही विशेषता, काही व्यक्ती विशेष आहे. काही व्यक्ती विशेष. आता मला सांगा महाराज, संत विशेष आहे, या अभंगाद्वारे तो खूप बरा आहे. संत विशेषताची विशेष आहे याचं प्रतिपादन करतात. संत काय विशेष आहे याचीही मीमांसा या अभंगाद्वारे केलेली आहे, आपण पाहणार आहोत. व्यक्तीमध्ये खरं तर संत विशेष आहे आणि संतामध्ये आपल्यामध्ये हाच फरक आहे. मला संत विशेष का आहेत? संत विशेष आहे, मी सांगत होतो, काही काळाची विशेषता आहे, काही व्यक्तीची विशेषता आहे. 1962चा मी ज्येष्ठ कीर्तनकाराच्या कीर्तनातून मी ऐकलंय, काही व्यक्ती विशेष असतात तर काही सामान्य असतात. 1962चा काळ होता आणि त्यावेळेस भारताचे पंतप्रधान नेहरू होते आणि भारत चीन त्यावेळेस युद्ध चालू होतं आणि युद्ध चालू असल्यामुळे रोज पंडित नेहरूंचा फोटो त्या पेपरला यायचा. त्यावेळेस सद्गुरू जोग महाराजांचे संस्थेचे अध्यक्ष मामासाहेब दांडेकर होते. एक साधक मामासाहेबांच्याकडे गेले आणि त्यांना विचारलं, म्हणले, बुवा तुम्ही पेपर वाचला का आजचा? म्हणले हो वाचला. कालचा वाचला. परवाचा? म्हणजे परवाचा वाचला. म्हणजे तुम्ही रोज पेपर वाचता? अरे म्हणले हो मी रोज पेपर वाचतो, तुला बोलायचं काय ते मला सांग. म्हणले तुम्ही अगदी रोज पेपर वाचतो? मामासाहेब दांडेकर म्हणाले, मी अगदी दररोज पेपर वाचतो, तुला बोलायचं काय, तुझा प्रश्न काय ते मला सांग, सुचव. त्यांनी सांगितलं, प्रश्न असा आहे म्हणले की मी रोज बघतोय, रोज पाहतोय की नेहरूंचा फोटो त्या पेपरला येतोय. मामासाहेबांनी विचारलं, तुला बोलायचं काय, तुला म्हणायचं काय ते मला सांगतो. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की त्यांचाच फोटो पेपरला काय येतो, कधी माझा काय येत नाही, असं त्यांनी प्रश्न केला, साधकाने प्रश्न केला. त्यांचाच फोटो का? ते भारताचे नागरिक आहे, त्यांचा फोटो, मीही भारताचाच नागरिक आहे ना, माझा फोटो यायला काय हरकत आहे? पेपरला एक दिवस माझा जर फोटो आला तर काय हरकत आहे? काय बिघडलं? माझा काय येत नाही आणि त्यांचाच काय येतो? मला सारखाच अहो, ते टोपी घालतात मी टोपी घालतो, ते नेहरू घालतात मी नेहरू घालतो, ते धोतर घालतात मी, सगळं एकच आहे ना, मग त्यांचाच फोटो का येतो, माझा का नाही, असा प्रश्न त्या साधकाने मामासाहेबांना विचारला. असं सांगतात की मामासाहेब दांडेकर फटकळ विनोदी होते. त्याने सांगितलं, खरं आहे तू जे बोलतो ते खरं आहे, त्यांचाच फोटो का, हा तुझा प्रश्न आहे ना, त्याचं उत्तर असं आहे. म्हणले ते टोपी घालतात तू टोपी घालतो, ते शर्ट घालतात तू शर्ट घालतो, सगळं खरं आहे, पण म्हणले ऐक, त्यांनी जी टोपी घातली ना, म्हणले त्या टोपीखाली जे डोकं आहे ना
त्या डोक्यामध्ये भारत देश चालवण्याचं सामर्थ्य आहे. म्हणजे मी टोपी घालतो, म्हणजे तू जी टोपी घातली ना ती टोपी इकडे तिकडे कुठे न ठेवता तुझ्या डोक्यावर ठेवली, एवढंच तिचा अर्थ आहे, बाकी काही नाही. म्हणले भारत देश चालवण्याकरता फक्त डोकं असून जमत नाही, तर त्यासाठी डोकं असावं लागतं. खूप गोड उत्तर त्यांनी दिलं. म्हणून व्यक्तीची विशेषता मी सांगतोय. काही व्यक्ती विशेष असतात तर काही सामान्य असतात, आणि ते अंतर असलं पाहिजे. संत विशेष आहेत. संत का विशेष आहेत? असं संतांकडे काय आहे? ऐका, असं संतांकडे काय आहे? संत आपण तुकोबऱ्या संतांचं विशेषता प्रकट करतायत, विशेषता प्रतिपादन करतायत. असं संतांकडे काय आहे? संत का विशेष आहे? तर तुकोबऱ्या सांगतात संत का विशेष आहे त्याचं उत्तर तुकोबऱ्या देतात. संत संगे याचा वास सर्व काळ, संचला सकळ मूर्तिमंत. संत का विशेष आहे म्हणजे त्याचं कारण असं आहे, परमात्मा संतांच्या सहवासामध्ये निरंतर नेहमी राहतो, कायमस्वरूपी राहतो, म्हणून संत विशेष. संतांनी आपण जरी एक दिसत असलो महाराज, संतांनी आपण जरी एक दिसत असलो तरी संत विशेष का आहेत? कारण विशेषता महाराज आकारावरून विचारात घेतली जात नाही, तर संत विशेषता ही आचारावरून विचारात घेतली जाते. हे लक्षात घेतलं पाहिजे, हे लक्षात घेण्यासारखं आहे. विशेषता एकतर अनुभवावरून विचारात घेतली जाते एक, आणि विशेषता ही आचारावरून घेतली जाते, विचारात घेतली जाते दोन. विशेषता आपण आपला आचार कसा आहे यावरून विशेषता ठरत असते. आपला विचार कसा आहे याला परमार्थामध्ये फारसं महत्त्व नाही. आपला आकार कोणता आहे याला फारसं महत्त्व नाही. सगळे महाराज पहा तुम्ही, संत आणि आपण जर आपल्या दोघात भेद जर पाहायला गेला तर संतांनी आपण एकच दिसायला सारखेच आहोत महाराज. पंचभौतिक रूपाने जर आपण पाहायला गेलो, पंचभौतिक रूपाने जर आपण संतांचा आपला विचार केला तर संत आणि आपण एकच आहोत, दिसायला सारखेच आहोत. पण ऐका, संत नव्हती जगा माणसाच्या सारखी, ही संतांची विशेषता आहे. का? कारण संतांच्या जीवनामध्ये संत संगे याचा म्हणजे परमात्म्याचा संतांच्या सहवासामध्ये निरंतर नेहमी सदा सर्व काळ वास राहतो, म्हणून संत विशेष आहे. संत का विशेष आहे? तर संतांच्या सहवासामध्ये परमात्मा राहतो. आता माझी एक शंका आहे, जास्त लांबवत नाही. माझी अशी शंका आहे, इथे तुकोबऱ्या सांगतात संत विशेष का आहे? तर माझा परमात्मा संतांच्या सहवासात राहतो म्हणून संत विशेष आहे. तर माझा प्रश्न असा आहे की परमात्मा निरंतर सदा सर्व काळ कोठे राहत नाही. तुकोबऱ्या गोड बोलतात. तुकोबऱ्या सांगतात संत विशेष का आहेत? तर परमात्मा सतत संतांच्या सहवासामध्ये राहतो म्हणून संत विशेष आहे. प्रश्न असा आहे, संतांच्या सहवासामध्ये जर परमात्मा राहतो म्हणून संत जर विशेष असतील तर परमात्मा सदा सर्व काळ कुठे राहत नाही, हा प्रश्न आहे. महाराज प्रमाण आपल्या सगळ्यांच्या पाठ आहे. सर्वस्य चाहम हृदयसन्न विष्टो. एरवी संतांच्या हृदयदेशी असं नाही महाराज म्हटले. एरवी हभपच्या हृदयदेशी असंही महाराज म्हटले नाही. एरवी सगळ्यांच्या महाराज सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा राहतो. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. किंवा विठ्ठल विस्तारला जनी, विठ्ठल विस्तारला जगी. सप्त पातळे भरवणे, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. विठ्ठल मुनी मानसी, सर्वा घटी राम, देहादेही एक. परमात्मा सगळीकडे आहे. माझी शंका लक्षात घ्या, संत विशेष का आहेत? माझा परमात्मा निरंतर संतांच्या सहवासात राहतो म्हणून संत विशेष आहे, असं तुकोबऱ्याचं म्हणणं आहे. परंतु ऐका,
दे परमात्मा निरंतर कुठे राहत नाही असा जर प्रश्न केला तर बघा ना, परमात्मा कुठे? महाराज सगळीकडे परमात्मा आहे, अगदी कणाकणात परमात्मा आहे. हां, अगदी असा एकही पदार्थ नाही, अशी एकही वस्तू नाही, असा एकही देह नाही, असा एकही प्राणी नाही की त्यामध्ये परमात्मा नाही. सगळीकडे परमात्मा आहे. मग सगळीकडे जर परमात्मा आहे तर संतच विशेष का? परमात्मा जर ज्याच्या जवळ परमात्मा आहे ते विशेष असं जर आपण म्हणू तर सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्माच आहे ना, तो दिसत नाही हा भाग वेगळा आहे. तो सगळ्यांना दिसत नाही तो भाग वेगळा आहे, परंतु आहे सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे. मग ज्याच्या हृदयामध्ये परमात्मा आहे, ज्या अंतःकरणामध्ये परमात्मा आहे, तो जर विशेष अशी जर व्याख्या तुकोबराय करत असेल तर मग सगळेच विशेष असले पाहिजे. संतांच्या सवासामध्ये परमात्मा आहे म्हणून ते विशेष आहे. मग आमच्या हृदयामध्ये का भूत आहेत का असाही प्रश्न कोणी करू शकतं? परमात्माच राहतो सगळीकडे, मग तेच विशेष का? तेच विशेष का असा प्रश्न आहे. त्याचं उत्तर असं आहे, काही गोष्टींचं अस्तित्व असतं, काही गोष्टींचं प्राकट्य असतं आणि काही गोष्टींची अनुभूती हवी, काही गोष्टींचं अस्तित्व असतं. आता वस्तूचं अस्तित्व असावं का प्राकट्य असावं हा प्रश्न विचारेल तर वस्तूचं प्राकट्य असून जमत नाही आणि वस्तूचं फक्त अस्तित्व असून जमत नाही. आता मला सांगा, आपल्या हृदयामध्ये ब्रह्मतत्वाचं अस्तित्व, शुद्ध ब्रह्माचं अस्तित्व नाही का? आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या हृदयामध्ये ब्रह्माचं अस्तित्व आहे, पण अस्तित्व आहे, त्याचं प्राकट्य नाही. मायेचं प्राकट्य आहे पण अस्तित्व नाही, म्हणून तर तिला माया असं म्हणतात, जी नाही. माया शब्दाचा अर्थ काय होतो? जे नाही. अस्तित्व असावं का प्राकट्य असावं असा जर प्रश्न असेल तर अस्तित्व असून जमत नाही फक्त, आणि प्राकट्य असूनही जमत नाही, तर अस्तित्व असणाऱ्या वस्तूचं प्राकट्य देखील असावं. संत विशेष का आहेत? त्यांच्याजवळ परमात्मा सतत राहतो म्हणून ते विशेष आहे. प्रश्न असा होता की परमात्मा सतत कुठे राहत नाही, सगळीकडे परमात्मा राहतो, मग संतच विशेष का? तर मी असं विचार मांडतोय की काही गोष्टींचं अस्तित्व असतं, काही गोष्टींचं प्राकट्य असतं, काही गोष्टीची अनुभूती असावी लागते. मला सांगा, ऊसामध्ये साखरीचं अस्तित्व आहे की नाही? आहे. ऊसामध्ये साखरीचं अस्तित्व आहे. पण ऐका, एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेले असताना एका सद्गृहस्थाने चहा पिण्याकरता घरी नेलं, बसवलं आणि आवाज देऊन सांगितलं, अरे म्हणले महाराज म्हणले आली चहा ठेव. तिने सांगितलं जरा आत या. बोलवलं आणि सांगितलं तुम्हाला कळतं का? म्हणले अहो 2 दिवस झाले घरामध्ये साखर नाही. ओरडली महाराजची मालकावर, तुम्हाला कळतं का? रोज सांगते तुम्हाला साखर आणा, साखर आणत नाही, वरून सांगतात की महाराज आले साखर नाही म्हणले. तो मालक तिच्यावर रागावला, त्याला मग खवडला आणि सांगितलं, वेळे अरे तुला अक्कल बिक्कल आहे का? म्हणले एकरभर ऊस आहे म्हणले, 2 ऊस आणायचे आणि टाकायचे चहामध्ये. आता मला सांगा, असं केलेलं जमेल का? का जमत नाही बरं? त्याच्या ऊसामध्ये साखर नाही का? ऊसामध्ये साखर नाही का? मग ऊस टाकलेलं का जमत नाही? ऐका, ऊसामध्ये साखरीचं अस्तित्व आहे, परंतु प्राकट्य कुठे? प्राकट्य नाही ना. फक्त साखरीचं अस्तित्व असून जमत नाही, तर अस्तित्व असणाऱ्या साखरीचं प्राकट्य करावं लागेल, त्यावेळेस ती साखर होईल आणि त्यावेळेस चहा होईल. आणखी सांगून जाईल, दुधामध्ये तुपाचं अस्तित्व आहे की नाही? दुधामध्ये तुपाचं अस्तित्व आहे. जेवायला बसल्यानंतर मालकानं सांगितलं, अरे म्हणले महाराज मंडळी जेवायला बसले, जरा तूप वाढ. ती मालकीनमध्ये गेली आणि दुधातच पातीला आणून दूधच ओतू लागली. तिने सांगितलं, म्हणले अरे तुला कळतं का? म्हणले अरे तुला तूप सांगितलं. तिने सांगितलं बोलू नका. दुधामध्ये तूप नाही का? दुधामध्ये तुपाचं अस्तित्व नाही का? आहे. मग दुधामध्ये जर तुपाचं अस्तित्व, मग दूध खाण्याकरता काय हरकत आहे? असं
तुपाची मजा काही वेगळी आहे. त्यासाठी काय करावं लागेल? मंथोनी नवनीत. दुधामध्ये तूप आहे, पण त्यासाठी मंथन करावं लागेल. दुधातील तूप बाहेर काढण्याकरता जशी गरज मंथनाची आहे, मंथोनी नवनीत तैसे घे अनंता. दुधातील तूप बाहेर काढण्याकरता जशी गरज मंथनाची आहे, तसंच हृदयातील शुद्ध ब्रह्माचं जे अस्तित्व आहे, त्या अस्तित्व असणाऱ्या ब्रह्माला प्रकट करण्यासाठी गरज चिंतनाची आहे. ते चिंतन झालं पाहिजे. मला सांगा, लाकडामध्ये अग्नी नाही का महाराज? लाकडामध्ये अग्नी नाही का? आहे. लाकडामध्ये अग्नीचं अस्तित्व आहे. परंतु स्वयंपाक करण्याकरता एका महिलेने चुलीमध्ये लाकडी घातले आणि वाट पाहत बसली ती पाणी तापण्याचं. तापेल का हो? नाही तापणार. का तापणार नाही? मग लाकडामध्ये अग्नी नाही का? लाकडामध्ये अग्नीचं अस्तित्व नाही का? आहे. पण का होत नाही? तर त्यासाठी काय करावं लागेल? त्याचं प्राकट्य करावं लागेल, त्याला घासावं लागेल. त्यावेळेस तो अग्नी निर्माण होईल. ऊसातील साखर बाहेर काढण्याकरता ऊसातील अस्तित्व असणाऱ्या साखरीचं प्राकट्य केल्याशिवाय ती चहा होणार नाही. दुधातील मंथन केल्याशिवाय त्याचं तूप निघणार नाही. लाकडाचं घर्षण केल्याशिवाय जसं अग्नी प्रकट होऊ शकत नाही, तसं अस्तित्व असणाऱ्या हृदयातील अस्तित्व असणाऱ्या ब्रह्माचं चिंतन केल्याशिवाय तो प्रकट होऊ शकत नाही. किती गोड बोलतात महाराज. माऊली ज्ञानोबा आहे, खूप गोड बोलतात. सोन्याचा दिवस आजी अमृते पाहला, नाम आठविता रूपे प्रगट पै झाला. नाम आठविता रूपे प्रगट पै झाला. सोन्याचा दिवस आजी अमृते पाहला. गोड वर्णन आहे महाराज. जसं मंथन केल्याशिवाय तूप बाहेर येत नाही, तसं परमात्म्याचं चिंतन केल्याशिवाय तो परमात्मा प्रकट होत नाही. त्या अस्तित्व असणाऱ्या परमात्म्याचं प्राकट्य होत नाही. आणि हे प्राकट्य करण्याचं काम संत निरंतर नेहमी सदा सर्व काळ दिन रजनी ह्याची धंदा, आपण त्याला ते प्रमाण खूप बरं देत. महाराज सांगतात की नेहमी रामकृष्ण हरी नेहमी करत असतात. आणि त्या चिंतनाच्या बळावर संतांनी परमात्म्याला प्रकट केलेलं असतं. त्या परमात्म्याचं अस्तित्व असणाऱ्या परमात्म्याला त्यांनी हृदयामध्ये प्रकट केलेलं असतं. म्हणून संत हे विशेष आहे. घालोनिया काळ अवघा बाहेरी, त्यासीच अंतरी वास दिला. संत का विशेष आहे? परमात्मा जरी सगळ्यांच्या हृदयामध्ये ब्रह्मरूपाने स्थित असले तरी अस्तित्व असून जमत नाही. त्याचं प्राकट्य करावं लागतं. आणि ते प्राकट्य संत करतात, संतांनी केलंय. आणि जो आतमध्ये असणारा काळ आहे अवघा बाहेर काढलाय, आणि त्याला बाहेर काढून परमात्म्याला आत साठवण्याचं कार्य संत करतात. म्हणून तुकोबराय सांगतात संत हे विशेष आहे. संत संगे याचा वास सर्व काळ, संचला सकळ मूर्तिमंत. घालोनिया काळ अवघा बाहेरी, त्यासीच अंतरी वास दिला. आजच्या प्रवचनासाठी जो अभंग मी घेतला होता चिंतनाकरिता, तो तुकोबरायांचा होता. अभंगावर थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न माझ्या बुद्धीला झेपेल. जशी गुरुवारांची कृपा झाली, माऊली भगवान ज्ञानोबांची कृपा झाली, त्याप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर असेल, माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय सर्वदर्शनाचार्य विठ्ठल महाराज शास्त्री संघाटे अण्णा यांचं म्हणून ग्रहण करा. आणि जे चुकीचं असेल ते माझे वाणीचे दोष म्हणून मला परत करा. मी त्याला सुधारित करण्याचा प्रयत्न करेल, त्याला सुधारेल आणि सुधारण्याचा प्रयत्न करेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. सर्व साधक मंडळी, माझे गुरुबंधू मंडळी या प्रवचनासाठी उपस्थित राहिले, ऑनलाईन उपस्थित राहिले, सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. आणि या उत्साहाचं जे नियोजन ज्यांनी केलं, माझे गुरुबंधू आदरणीय गणेश महाराज भवर यांनी खूप परिश्रम घेतात आणि घेत आहेत. त्यांनी माझ्याकडे ही सेवा दिली, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद.
सर्वांचे जरी नतमस्तक होतो, माझे गुरुवारी अण्णांचे जरी नतमस्तक होतो आणि झालेल्या सेवेला इथेच पूर्णविराम देतो. शिवम भवतु. ओम शांती शांती शांती. पुंडलिक वरद हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुदेव भगवान की जय. सद्गुरुजोग महाराज की जय.